टपाल नाका येथील MSEB ऑफिसच्या मागील बाजूस असलेले राणा कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मर सेंटरचे DP स्ट्रक्चर पोल अत्यंत खराब अवस्थेत संपूर्णपणे सडून गेले होते. हे धोकादायक पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे महावितरणने अवघ्या एका दिवसात हे पोल बदलून संभाव्य धोका टळला आहे. नागरिकांची सतर्कता आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा रोहिदास वाड्यातील जागरूक नागरिक श्री सचिन उरणकर व श्री जयेश कल्याणकर यांनी या गंभीर समस्येकडे सर्वप्रथम लक्ष दिले. त्यांनी तातडीने या सडलेल्या पोलचे फोटो आणि व्हिडिओ काढून नगरसेवक श्री राजू सोनी, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी व मंदार देसाई यांना फोनद्वारे पाठवले. तसेच येथे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त करत हे पोल त्वरित बदलून देण्याची मागणी केली. महावितरणकडून एका दिवसात काम पूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखून नगरसेवक राजू सोनी, पवन सोनी आणि मंदार देसाई यांनी तातडीने महावितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री सातपुते साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीची भीषणता सातपुते साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली व पोल तातडीने बदलण्याची विनंती केली. मुख्य कार्यकारी अभियंता श्री सातपुते यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत युद्ध पातळीवर कार्यवाही केली आणि अवघ्या एका दिवसात तेथील धोकादायक पोल बदलून नवीन पोल बसवून दिले. नागरिकांनी मानले आभार. महावितरणने दाखवलेली ही तत्परता आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रोहिदास वाडा आणि टपाल नाका परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. संभाव्य दुर्घटना टळल्यामुळे येथील नागरिकांनी नगरसेवक श्री राजू सोनी, पवन सोनी, मंदार देसाई आणि महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री सातपुते साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.